परवा अकोला या ठिकाणी आमच्या पक्षाचे विधिमंडळ सदस्य आमदार अमोलजी मेटकरी यांच्या गाडीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला। संबंधित कार्यकर्ते पहिल्यांदा अमोल मेटकरी ज्या ठिकाणी शासकीय विश्रामगृहामध्ये ज्या खोलीत बसले होते त्या खोलीमध्ये हातामध्ये काठ्या, त्याच्या हातामध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोखंडी हत्यारं, कोयता अशा पद्धतीची हत्यारं घेऊन त्यांनी विश्रामगृहामध्ये प्रवेश केला। त्यांचा उद्देश अमोल मेटकरी यांना जीवे मारण्याचा असावा अशा पद्धतीची हत्यारं त्यांच्याजवळ होती। अमोल मेटकरींचा तो विश्रामगृहाचा दरवाजा उघडला न गेल्यामुळे तिथे असलेल्या त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांनी सतर्कता दाखवल्यामुळे त्या मनसैनिकांचा उद्देश त्या ठिकाणी साध्य होऊ शकला नाही। त्यांचा राग अनावर होऊन त्यांनी अमोल मेटकरी यांची गाडी फोडली। त्याचं सगळं चित्रीकरण सुद्धा सगळ्या माध्यमांमध्ये आलेलं आहे। राज्यामध्ये एखाद्या सर्वसामान्य नागरिकाच्या बाबतीमध्ये सुद्धा असा प्रसंग यायला नको। तो जर विधिमंडळाच्या प्रत्यक्ष सभागृहाचा सदस्य असलेल्या आणि एका पक्षाचा प्रवक्ता असलेल्या पदाधिकाऱ्याच्यावर जर येत असेल तर ती निश्चितपणे चिंतनीय बाब आहे। त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं या सगळ्या प्रकाराला प्रोत्साहन देणारे आणि तशा पद्धतीचा आदेश देऊन अमोल मेटकरींवर हल्ला करायला लावणाऱ्या राज ठाकरेंवर फौजदारी कारवाई करावी। जी FIR दाखल करण्यात आली त्यातला मुख्य आरोपी राज ठाकरेंना केलं जावं अशा पद्धतीची मागणी केली होती। परंतु जे सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत त्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर या प्रकरणात गुन्हे दाखल झाले आणि त्याच्यामध्ये एक 28 वर्षाचा जय मालोकर नावाचा एक मनसैनिक याचा प्रेशरमुळं किंवा हार्ट अटॅकमुळं टेन्शनमुळं त्याचा मृत्यू झाला। अर्थात त्याची चौकशी होईल, त्याचा पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर काय ते सत्य सगळं बाहेर येईल। परंतु राज ठाकरे हे त्यांच्या स्वतःच्याच पक्षातल्या कार्यकर्त्याच्या मृत्यूला जबाबदार आहेत। त्यांनी जी ही राडा संस्कृती महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेली आहे त्या राडा संस्कृतीचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातली तरुण पिढी जी आहे ती नोकरी तर गमावतच आहे, कारण गुन्हे दाखल झाल्यानंतर आयुष्यभरामध्ये त्याला कधीही कुठलीही नोकरी लागू शकत नाही। सरकारी सोडून द्या, खाजगी कंपनीमध्ये सुद्धा त्याला नोकरी मिळू शकत नाही। त्यामुळे राज ठाकरे एक प्रकारे महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नादाला मुलं लावून बेरोजगारांची फौज तयार करत आहेत। त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर चारित्र्य पडताळणीचा दाखला कुठल्याही गुन्हा दाखल झालेल्या तरुण मुलाला मिळू शकत नाही। त्यामुळे असे गुन्हे दाखल झालेल्या मुलांना सरकारी कंपन्या सोडून खाजगी कंपन्यांमध्ये सुद्धा नोकरी मिळू शकत नाही। त्यामुळे महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने बेरोजगारी वाढवण्यामध्ये देखील राज ठाकरेंचा मोठा हातभार लागलेला आहे। आणखी एक बाब, एवढा एक कार्यकर्त्याचा जीव गेला तरी सुद्धा यांना अक्कल येत नाही। अजूनही त्यांचे मनसैनिक म्हणतात की आम्ही अमोल मेटकरीला गाठ दिसला तर कुत्र्यासारखा मारू। कुत्र्यासारखा मारण्याचा शब्द वापरतात म्हणजे याचा अर्थ स्पष्ट आहे की राज ठाकरेच्या घरामध्ये जो कुत्रा होता त्याला सातत्याने हे मारत असणार आहेत आणि म्हणूनच त्या कुत्र्याने यांच्या घरातल्या माणसांचा चावा घेतला। अहो, महाराष्ट्रामध्ये जेवढी कुत्र्यांची संख्या आहे तेवढी संख्या सुद्धा तुमच्या कार्यकर्त्यांची नाही। त्यामुळं विनाकारण त्या मुख्या प्राण्याचा शब्दाचा वापर अशा पद्धतीनं एवढ्या हीन पद्धतीनं तुम्ही करू नका। तुम्ही लोक कुत्र्याला बडवत असाल, परंतु महाराष्ट्रातला सर्वसामान्य शेतकरी कुत्र्यावर मनापासून प्रेम करतो, कारण कुत्रा हा इमानदार प्राणी आहे आणि कुत्रा हा संरक्षण करणारा प्राणी आहे आणि तो प्रेमळ असतो। तुम्हाला कदाचित रोज त्याला तुम्ही मारत असल्यामुळं कुत्र्यासारखं मारण्याचा शब्द तुमच्या तोंडी जो आला आहे तो त्यातूनच आला असावा असं आम्हाला वाटतं। राज ठाकरेंवर या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करण्याची आमची मागणी आहे। मृत्यूला एका जबाबदार राहणं म्हणजे सदोष एक प्रकारचा तो मनुष्यवधच आहे आणि त्या पद्धतीचा गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे। सर्वांना या राज्यामध्ये देशामध्ये कायदा सारखा आहे। राज ठाकरेंना कायदा वेगळा आणि सामान्य माणसाला कायदा वेगळा असं होत नाही। त्यामुळं राज ठाकरेंवर सुद्धा योग्य पद्धती पोलीस कारवाई झाली पाहिजे अशी माझी माननीय देवेंद्र फडणवीस ते गृहमंत्री असल्यामुळे त्यांच्याकडे माझी मागणी आहे।
दुसरा विषय, आपण आता पूजा खेडकर या एक सनदी अधिकारी IAS अधिकारी बोगस प्रमाणपत्र 3-3, 4-4 प्रकारची बोगस प्रमाणपत्र वय सुद्धा लपवण्याच्या करता म्हणून बोगस कागदपत्राचा आधार, शारीरिक अपंगत्व दाखवण्याच्या करता सुद्धा बोगस कागदपत्राचा आधार आणि अशा पद्धतीची बोगस सर्टिफिकेट तयार करून IAS सारखी सुद्धा नोकरी मिळवता येते, हे महाराष्ट्रातल्या तरुणांच्या समोर जाणारं चित्र काही योग्य नाही। UPSC सारखी MPSC सारख्या संस्था, ज्या स्वायत्त संस्था आहेत, ज्यांची विश्वासार्हता या देशामध्ये जशी आपण एक सर्वोच्च न्यायालयाची, उच्च न्यायालयाची जशी विश्वासार्हता असते तशा पद्धतीची विश्वासार्हता, ती विश्वासार्हतेला तडी जाण्याचं काम या पूजा खेडकरच्या प्रकरणातून समोर आलेलं आहे। त्यामुळं हा एक गंभीर असा चिंतेचा विषय आहे। सातत्यानं सोशल मीडियावर असे छुपे रुस्तम शोधण्याची आवश्यकता आहे, अशा बातम्या येत आहेत। परवाच नाशिकमध्ये जिल्हा परिषदमध्ये काही 60 ते 70 कर्मचारी असंच बोगस अपंगत्वाचं प्रमाणपत्र घेऊन नोकरीला लागली असल्याच्या संदर्भामध्ये बातमी वाचली। सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा मध्यंतरी 63 जिल्हा परिषदेचे शिक्षक असेच सापडले होते की ज्यांचं अपंगत्वाचं प्रमाणपत्र बोगस होतं आणि तपासणीमध्ये सुद्धा ते बोगस, त्यातले 13 जण बोगस आढळले होते, इतरांच्याकडे कागदपत्र सापडली नव्हती। त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं माझी एक अशी मागणी आहे राज्य सरकारकडं, माननीय मुख्यमंत्र्यांकडे